दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यामधील माजलगाव या ठिकाणी एसडीओ कार्यालय उपजिल्हाधिकारी यांच्यावर आमचे समाज बांधव स्थानिकचे आणि तालुक्यामधले या ठिकाणी असलेले जात प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या एसडीओ कार्यालयाला 17/4/2026 रोजी दिला होता। त्या अनुषंगाने या ठिकाणी समाज बांधव आज मला प्रमाणपत्र मिळेल, मला माझ्या हक्काचं आरक्षण मिळेल यासाठी या ठिकाणी माता भगिनी लेकरा बाळासहित या ठिकाणी आलेले आहेत। पण हे सगळं असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तुम्हाला वंचित माग असलेल्या पिढ्या माग असलेल्या शैक्षणिक राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या माग असलेल्या ह्या समाजाला कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्यासाठी भारतीय घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी छोटीशी क्लर्क म्हणून किंवा छोटस कुठेतरी उपजीविका जगत असताना ह्या इथे असलेले ह्या तालुक्याचे एसडीओ यांनी ह्या बांधवांना आज उपोषण करायसाठी लावलं। हे भारतीय घटनेमध्ये आम्ही स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही आमचे महापुरुष नव्हते। आमच्या महापुरुषांनी ह्या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे। ह्या देश स्वातंत्र्यासाठी आमचे सर्वच काही आहे आणि आम्ही या देशाचे मूळ रहिवासी असून जर आज आम्हाला आमच्या हक्काने अधिकार मिळत नसेल तर या सरकारचा आणि ह्या इथे असलेल्या प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो। अशा प्रकारचे जर कृत्य होत असेल, आमच्या माय बहिणी जर अशा रस्त्यावर बसत असेल तर हे संविधानाच्या कुठेही संविधानाचं पालन होत नाही। या ठिकाणी मला असं म्हणावंच वाटतं भावांनो। आपण बघतोय की ह्या ठिकाणी पण आम्हाला जो काही आम्हाला म्हणजे भारत स्वातंत्र्याच्या आधीपासून जर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जर संघर्षच करावा लागत असेल आणि आम्हाला सदस्याचे काही मिळतच नसेल तर हा कोणता न्याय आहे। या ठिकाणी आज आमचे बांधव बसले, ह्याच्या पूर्वी पण आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आंदोलन 8 दिवस चाललं। 8 दिवस आमच्या माया बहिणी या ठिकाणी सणासुदीच्या दीपावलीचा टाइम होता, त्या टायमाला लोक सण साजरे करत होते, फटाके फोडत होते, आनंद साजरा करत होते। पण माझी माय माऊली मी जे कष्ट केले, मी जे भोगलं, माझ्या पूर्वजांनी जे भोगलं हे पुन्हा भोगू नये। माझं लेकरू कुठतरी चांगल्या पदावर राहिलं पाहिजे, त्याच्याकडे शिक्षण असलं पाहिजे, त्याच्याकडे नोकरी असली पाहिजे, म्हणून माझी माय माऊली या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर उपोषण केलं। पण इथल्या असलेल्या अधिकाऱ्यांनी न्याय दिला, पण या संघर्षासाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय, हे खूप वाईट आहे। म्हणजे आमचं नेतृत्व तुम्हाला जर आमच्या जर माया बहिणी जर या ठिकाणी बसतात असेल तर तुमचं काम आहे की आम्हाला इथे येऊन विचारायला पाहिजे। आज सर आपण इथं सगळे बसलोय, पोलीस प्रशासनाचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य केलं। पण आज या ठिकाणी त्यांचं उपोषण आंदोलन असल्यामुळे एसडीओ कार्यालयाचं कर्मचाऱ्याचं असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत। ते तिथून आम्हाला जर व्हॉट्सअपवर पाठवू शकतात तर इथं प्रत्यक्ष येऊन काय आम्ही काय इथं काय कोणत्या हत्यारा घेऊन बसलोय का? आमची भीती का तुम्हाला? आमची भीती का? तुम्ही आमच्या समोर यायला पाहिजे, आम्हाला तुमचे निश्चित जे काय म्हणणं आहे ते मांडायला पाहिजे। पण या ठिकाणी आपण आता बघतोय की ताळा मारलेला आहे, कर्मचारी एकही या ठिकाणी उपस्थित नाही। मग आम्ही आमच्या मागण्या मागायच्या कोणाकडे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तुमच्या राज्यात होतंय, तुम्ही म्हणताय गोरगरिबांचं सरकार आहे। अरे कुठं सरकार आहे? कुठं विकासाचं काम चालू आहे आम्हाला ते तरी सांगा। अरे आमच्या विकासाचं या ठिकाणच्या मूळ रहिवासी आज आमचा लेकरू आज सर्टिफिकेट म्हणून या ठिकाणी माझ्या बहिणी माता भगिनी लेकराला घेऊन आल्या, पण सर्टिफिकेट मिळालं नाही। अरे तुमच्या काय तांत्रिक अडचणी आहेत आम्हाला सांगा ना। तर तुम्ही बोलणारच नसेल तर हे असं चालणार नाही। या येणाऱ्या काळामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय मताचा, आणि इथं असलेल्या राजकीय पुढाऱ्यांना मी ठणकावून सांगतोय, जर तुम्हाला असं वाटत असेल की इथला व्यक्ती हा भोळा भाबडा जर तुमच्या मताला येणाऱ्या काळामध्ये मताच्या माध्यमातून आम्ही आमचं संघटन वाढू। ह्या देशामध्ये मोगलांचं राज्य होतं, निजामांचं राज्य होतं, ते आता कुठे आहेत? हे काळ बदलत असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही काही मागणी नाही, आमची सरळ आणि साधी मागणी आहे की आम्हाला लागणाऱ्या आमच्या हक्क आणि अधिकाराचा जात प्रमाणपत्रासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि तुमच्या प्रशासनाला समजून सांगा, आमच्याशी चर्चा करा, आमच्याशी वार्तालाप करा, आम्ही तयार आहोत, आम्ही सज्ज आहोत। टेक्निकल काही अडचण आमची सांगा, पण आम्हाला भेटायचंच नाही, आम्हाला बोलायचंच नाही। आणि काय करतात जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे तुमच्या डोक्यातून टाका। बाबासाहेबांचं संविधान आमच्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही न्याय आणि हक्क मागितल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही। आज तुम्ही नाहीये या ठिकाणी, पण उद्या येणार नाही का तुम्ही? परवा दिवशी येणार नाही का तुम्ही? आम्ही रोज येऊ, जोपर्यंत माझ्या माय माऊलीला प्रमाणपत्र भेटत नाही, माझ्या भावाला जात प्रमाणपत्र भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही।
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बापाला सर्टिफिकेट असताना मुलाला सर्टिफिकेट देत नाहीत. तुमच्या त्रुटीमध्ये आम्हाला हे दिसते सगळं. हे 1950चा पुरावा मागता तुम्ही. अरे आमची माय माऊली शेतामध्ये राबणारी ह्या ठिकाणून त्या गावातून पोटाचं पोट भरण्यासाठी आम्ही जर फिरत असेल तर आमच्याकडे पहिलीही शेती नव्हती, आजही शेती नाही, उद्याही राहणार नाही. आमच्याकडे शेत आहे का? आमच्याकडे मालमत्ता आहे का? अरे आमची नोंद आज ह्या गावात, उद्या त्या गावात, परवा दिवशी त्या गावात, तर आमची नोंद कुठं घेतलीच नाही. म्हणून तुम्ही 1950चा पुरावा मागत असेल आणि आमच्या भावाला सर्टिफिकेट देता, एका बहिणीला देत नाही. आणि या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला की 1950चा पुरावा हे तर आहेच आहे. मी तुम्हाला किती जजमेंट देतो. माननीय सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने ह्यावर काम केलेलं आहे. बांधवांनो, 1950चा पुरावा रहिवासी पुरावा आहे. अरे पण आमच्या या ठिकाणी असलेले सगळे नातेवाईक आम्ही एकच आहोत ना. तुमची ग्रह चौकशी झाली, ग्रह चौकशीमध्ये काय लिहिता तुम्ही? कोळी महादेव लिहिता आणि तुमचा एसडीओ काय म्हणतो? रिजेक्ट मारतात. हे अन्याय आहे. हे अन्याय आम्ही सहन करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आमच्या भावाकडे जर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर त्या रक्तनात्यामधल्या सगळ्याला देणं गरजेचं आहे. कारण का की त्याची पडताळणी झाली. जात पडताळणी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणची पडताळणी केली. तुमच्या सक्षम अधिकाऱ्याने गावातल्या सरपंचापासून ते तुमच्या एसडीओ कार्यालय म्हणजे एसडीए कार्यालयापासून तर पडताळणी समितीचे उच्च अधिकारी त्या ठिकाणी गृह चौकशी ह्या सगळ्या चौकशा पार करून त्यांना ते जात प्रमाणपत्र दिलं जातं. मग इथे रक्तनात्याला का बरं दिला जात नाही? हा दुजाभाव नाही का? हा दुजाभाव आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय, जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्रतेने आम्ही आंदोलन करू आणि अख्खा महाराष्ट्रभर आम्ही हे आंदोलन करू. मराठवाड्यामधल्या सगळ्याच कार्यालयामध्ये, एसडीओ कार्यालयामध्ये असे प्रकार चालू आहेत साहेब. याला कोणी बोलत नाही. आमचा कोणता नेता नाही, आमचा कोणता कार्यकर्ता नाही. त्याचा जर तुम्ही फायदा घेता असेल तर हे आम्ही सहन करणार नाही. आम्हाला बी आमच्या पूर्वजांनी या इंग्रजांच्या विरोधामध्ये, ह्या बंडांच्या विरोधामध्ये भगवान बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, उमा नाईक असतील, ह्या सर्वांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलंय. तर पुन्हा आमच्या समाजासाठी आम्हाला बलिदान द्यायची वेळ आणू नका. कारण आमच्यापाशी तसं पाहायला गेलं तर आमच्यापाशी काहीच नाहीये. काय आमच्यापाशी? अरे असं बी आम्ही मेलेलो आहोत तर आम्हाला बी शस्त्र उचलायला नका लावू. आम्ही आदिवासीचे औलाद आहोत. आम्ही शस्त्र टांगून ठेवलेत कारण भारतीय संविधान बाबासाहेब स्वीकारला. आम्ही पेन स्वीकारला नाही. म्हणून आम्हाला प्रशासनावर, शासनावर, प्रशासनावर आणि इथल्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलोय. पण जर ह्या प्रकारे जर आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही ह्या माध्यमातून, आमच्या संघटना खूप आहेत, आम्ही सगळ्या संघटना एक करून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ह्याच्या विरोधामध्ये आंदोलन करून आमचा न्याय मिळवून घेऊ. त्याच प्रमाणात आता उपोषण आम्ही स्थगिती करतोय म्हणजे आम्ही संपलो नाहीये. आम्ही तुम्हाला पुन्हा या शासनाला, प्रशासनाला, एसडीओ कार्यालयामध्ये पुन्हा येऊन आम्ही तुम्हाला जाब विचारणार आहे. आणि तुम्हाला मी आजही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आम्ही फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मागतोय, ते मी पुरावे जोडून मागतोय. आम्ही तुम्हाला बिना पुराव्याचं मागत नाही काही. तर माननीय एसडीओ साहेबांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की ह्याच्याकडे दखलतेने घ्यावं, गांभीर्याने घ्यावं. या ठिकाणी मी आता माता बहिणीला विचारलं, चर्चा केली. या ठिकाणी माणुसकीची वागणूक मिळत नाही तुमच्या कार्यालयामध्ये. तुम्ही आमच्या बांधवाला एकट्याला बोलून काही अरेरावीची भाषा करता. तुम्ही ह्या ठिकाणचे मालक नाहीत, तुम्ही नोकर आहात शासनाचे, हे विसरून चालू नका. या ठिकाणी तुम्हाला जे बसवलंय ते फक्त आमच्या कामासाठी बसवलंय, तिथल्या असलेल्या प्रमाणपत्र देण्यासाठी बसवलंय. तुम्ही मालक व्हायचं काम नका करू. तुम्ही नोकर आहात तर नोकरासारखं राहा. कारण आमच्या माय माऊली आल्यानंतर एकट्यानं तुम्ही त्यांना अशा प्रकारची अरेरावीची भाषा करता, ही शोभनीय भाषा नाहीये. त्या खुर्चीचा मान सन्मान ठेवणारी भाषा असं करायला पाहिजे. तुम्ही एक प्रशासन अधिकारी आहात, तुम्ही चांगलं झालं पाहिजे. आम्हाला जरी सर्टिफिकेट दिले नाही तरी वागणूक चांगली द्यायला पाहिजे. पण तुमच्या वागणुकीमधून आम्हाला निराशा आहे. तुम्हाला वाटत असेल की आदिवासी लोक काय करतात, काय करून घेणार आहेत, तर हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण तुम्ही संविधानिक पदावर बसलात. तर आज आम्ही या ठिकाणी स्थगिती करतोय. येणाऱ्या 1 तारखेला जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ह्यापेक्षा आम्ही तीव्रतेने आंदोलन करू. आणि ह्याच्या तर अनुचित प्रकार झाला, माझ्या बांधवाला भगिनीला जर थोडं बी काही झालं तर ह्याच्या आधी ते असलेले एसडीओ कार्यालयाचे कर्मचारी आणि एसडीओ साहेब हे जिम्मेदार असतील. कारण हे तुमच्यामुळे हे घडतंय. तुम्ही आमच्याशी चर्चा आज केली असती तर ही वेळ आली नसती. आणि येणाऱ्या काळामध्ये जर काही झालं तर सर्वस्व काही या ठिकाणचे उपजिल्हाधिकारी, कर्मचारी आणि उपजिल्हाधिकारी हे जिम्मेदार असतील. मी ह्याच माध्यमातून इशारा पण देतोय आणि सल्ला पण देतोय. धन्यवाद.